सरकार. सासूबाई, ही काय येळ झाली भाई उठायची? हे शिकवलं का ग माहेरी? हो पण आमच्या आईला आम्ही शुक्राच्या चांदणीला उठायचो, पायली पायली दाणं दळायचो. हे असलं पारोस तोंड घेऊन इतकाळ नव्हतं बसत. सासूबाई, चुकलं माझं. ज्योती निघाली, तिची तयारी कर. कपडे साड्या काय हवं नको ते बघ. हो हो हो, काय करतेस? जा लवकर. काय वहिनी, कसा काय मधुचंद्र? झाली का तयारी? हो आई. ये बस बस. मी काय म्हणते, काय पुरे झालं तुझं ते आता शिक्षण. का ग? तू सारखी डोळ्यासमोर असावीस असं वाटतं बघ. काळजी वाटते मला पोरी तुझी. अगं आता मी लहान आहे का? तुला नाही कळायची आईची माया. हे बघ, खाण्यापिण्याची काळजी घेत जा. हा बर. मी हाय तर कशाची काळजी करायची नाही. पैसा पाणी काही लागला तर मला सांगत जा. हो. अगं उमा, झाला का तुझा? अगं वहिनी, तू कशाला आणलीस बॅग? विठोबा, ए विठोबा. जाऊ दे ग, तिने आणली म्हणून काय हात झडणार नाहीत तिचे. उलट नंदीची सेवा भावजेनं करायची असते. आई तू पण की नाही? तू का उभी? स्वयंपाकाचं बघ, जा लवकर. सांभाळून जा बरं. हो, काळजी कर. टाक. हे बघितलंस, माझ्या ज्योतीची पुस्तकं आणि पैशाचं पासबुक इथेच राहिलं की. आता कशी करील माझी पोरगी अभ्यास? आणि पैशाची गरज लागली तर? बोल, या वस्तू का भरल्या नाही तिच्या बॅगात? पण सासूबाई, ज्योती त्यांची बॅग त्यांनीच भरली होती. मला यातलं काहीच माहिती नाही. कसं असेल? 24 तास टीव्ही समोर बसलेली असतेस? काही नाही, माझ्या पोरीला त्रास व्हावा म्हणून मुद्दामच लपून ठेवली तीस तू ही पुस्तकं. बोल, आता कोण नेऊन देणार तिला? तुझा बाप? तुझ्या बापानं लग्नातलं दागिने दिलं नाहीत अजून. भिकारडे मेले, फसवलं आम्हाला. सासूबाई, माहेरचा एवढा झिनकारा येत असेल तर त्याला म्हणा टाक माझं दागिनं. काय झालं गाई? अरे अरे, हे बघ हे बघ, ज्योतीची पुस्तकं आणि पासबुक मुद्दाम दडून ठेवलं होतं बघ. आता कशी करेल माझी पोरगी अभ्यास? अगं आई, ही पुस्तकं मागच्या वर्षीची आहेत आणि हे पासबुक बाद झालेलं आहे. बघितलंस भवानी, तुझा हात लागला आणि पासबुक बाद झालं. अगं माझ्या थोबाडाकडे काय बघत राहिलीस? ती भांडी काळकटल्यात. जा त्याच्यावर हात फिरव. जा जा. जळलं मेलीचं लक्षण. उमे, अगं झालं की नाही अजून? आटप लवकर. भांडी झाली की तेवढं परसदार समजा झाडून घे. उमा, ए उमा, अगं माझा ड्रेस कुठे आहे? माझ्या चाव्या नाही आहेत, मला बाहेर जायचंय. आले आले. अगं आले आले काय करते? तो कामाचा माणूस आहे. जा लवकर. काय बाया, उठली तर बसत नाही, बसली तर उठत नाही. अगं उठ, जा. नाही तर घालव दिवस याच्यातच. नीट भांड कसं आरशासारखं लखलखीत दिसलं पाहिजे. काय हो, कोण पाहिजे? उमा. दीपा, कशी आहेस तू? उमा, कोण आहे हा? माझा भाऊ दीपक. नमस्कार. असं का? या या. बाहेर राहून काही घेऊन आला का नुसताच मुराळ म्हणून? ये दीपक, आत ये. आता काय हे काय धर्मशाळा वाटली का काय तुला? कुणी बी यावं कवा बी जावं? ह्यो देशमुखांचा वाडा आहे. ये बस. दीपक, कसा आहेस तू? छान आहे. तू कशी आहेस? खूप आनंदात आहे. आणि आई कशी आहे? चांगली आहे. आम्ही सगळे तुझीच काळजी करत असतो. आणि मीही तुमची. दीपक,
माहेरचं कोणीतरी भेटायला यावं असं सारखं वाटत होतं. बरं झालं तू आलास. लग्नात तुझी खूप वाट पाहिली. जाऊ दे ग, तू सुखी आहेस ना? होय रे, इकडेही प्रेम करणारी माणसं आहेत. यांचा स्वभाव तर खूप छान आहे. आणि सासूबाई तर आईसारख्याच. अगं उमा, हा ते जाऊ दे. तुझे हे कुठे आहेत यजमान? झाली का गळा भरून भेट? हो, खूप दिवसाने भेटलो आमच्या लाडूबाईला. मग झाल्या असतील उखाळ्या पाखाळ्या काढून. अहो, हा? हा माझा भाऊ दीपक. नमस्कार. नमस्कार. मला वाटतं आपण पहिल्यांदाच भेटतो नाही का? हो, आज अचानक येणं केलं. तुम्हा दोघांना घेऊन जायला आलो मी हळद काढण्यासाठी. जावई बापू, यावेळेला काही फार करता आलं नाही. आमच्याकडनं जेवढं जमलं तेवढं आम्ही केले. गोड मानून घ्या. ठीक आहे. नाही, याची कसर आम्ही पुढच्या वक्ताला नक्की भरून काढू. नक्की. बाबा, दीपक, येते मी. बेटी, तू काही काळजी करू नकोस. तू निस्ती मला हाक मार. इथं जेवत असतो ना, तर हात धुवायला तुझ्या घरी येईन मी. चलो मा. जावई बापू, जाता जाता गणपती पुळ्याला जावा. एक दिवस तिथं वस्ती करा. गणपतीला अभिषेक करा. कराल नव? ठीक आहे. जावई बापू, लग्नात ठरल्याप्रमाणे म्हणजे जरा येळच झाला. माफ करा, पण हे एवढं दागिने दिल्यात मी माझ्या ऐपती परमानं. गोड मानून घे जावई बापू. जपून जावा. चलो मा. उमा, दागिनं दिलं म्हणून काय उपकार नाही केलं? दिलं तर दिलं इतक्या उशिरा. एखाद दुसरा तोळा वाढून तरी द्यायचा होता. सासूबाई, घासातला घास वाचवून जमीन जुमला गहाण ठेवून माझ्या आईवडिलांनी हे दागिने केलेत. माझं माहेर गरीब आहे हो. गरीब नाही, दळिंद्री म्हण, दळिंद्री. माझं पोरग पहिल्यांदाच गेलं तर काय दिलं जावयाला? हा असला पोशाख, असली कापडं आमच्या वाड्यातले नोकर बी घालत नाहीत. सासूबाई, कसंही असलं तरी ते माहेर आहे माझं. काय बोलायचं असेल ते मला बोला. माझ्या आईला उलट बोलतेस? उमा, मोठ्यानं बोललेल्या या वाड्याला चालत नाही. तसा इतिहास आहे. गोगल गायन पोटात पाय. चले, बघतेस काय? चल ते दागिने काढून ठेव. चल. विलास, जी. आपल्याला मळ्यावर जायचंय. जीप तयार ठेव. जी. विठोबा, उमा, ए उमे. आले आले. उमे, चल. पण साडीला इस्त्री. जाऊ दे ती साडी. किती हाका मारले का तुला? मुद्दाम न ऐकल्यासारखं करते. अगं, किती छळशील का? चल. ये इकडे. नाही सासूबाई. लिही, हे पत्र लिही. कसलं पत्र? कोणाला? तुझ्या बापाला. मी सांगते तसं लिही. काय लिहायचं ते कळल्याशिवाय मी. अरे विलास, अरे ऐकलं का? हे पत्र लिहित नाही. लिहित की नाही? लिहित की नाही? सासूबाई, तुम्ही मला हवं तेवढं मारा, छळ करा, पण मी माझ्या आई बाबांना त्रास होऊ देणार नाही. अगो बाई, मी तुला मारते, छळते. अरे ऐकलंस का रे विलास? काय म्हणते ही पत्र लिहित नाही. लिही, चल पत्र लिही. लिही, लिही, लिही. उमा, आई सांगते ते गुमान लिही. पण मला जास्त बोललेला आवडत नाही. आई सांगते ना, लिही. झाला का ग मायना लिहून? आता लिही. माझ्या सासूबाई खूप चांगल्या आहेत. खूप जीव लावतात मला. कशाला म्हणून कशाला हात लावू देत नाही. काही चुकलं माकलं तर मला सांभाळून घेतात. आणि ह्यांचा स्वभाव तर इतका चांगला आहे, कधी एका शब्दाने दुखवत नाहीत मला. पण त्यांचा तुमच्यावर मात्र खूप राग आहे.
तेव्हा त्यांचा राग काढायचा असेल तर त्यांना पानमळा खरेदी करण्यासाठी 1,00,000 रुपये पाठवून देणे. अगं बघतीस काय? लिही. 1,00,000 रुपये पाठवून देणे. आता लिही खाली, तुमची लाडकी उमा. मी पत्र नाही, माझ्या आई वडिलांचं मरण लिहिलंय. चला आण ते पत्र इकडं आण. विलास, हा काही जळण्याचा वास आला का रे तुला? हो येतोय. अरे देवा, माझी साडी जळाली. आता काय करू? माझी साडी जळाली. अरे देवा, अरे देवा, साडी जळाली माझी. पण मी तुम्हाला सांगत होते की काय सांगत होते? मुद्दाम जाळीस तू साडी. नाही सासूबाई, किती आवडीचा रंग होता माझ्या ज्योतीला, तर किती आवडायची. चोंडोळ